अजितदादांच्या ॲक्सिडेंट नाही तर घातपातबद्दल कुठेही तपास हा योग्य दिशेने चालू नाही। अजितदादांच्या पक्षातले जे नेते आहेत त्यांना स्मरणपत्र द्यावं लागतं। कर्नाटकाचं पोलीस प्रशासन हे अजितदादाला न्याय देण्यासाठी सरसावतं, पण महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन दादांना न्याय देऊ शकत नाही। अजिबात नाही। या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादांच्या ॲक्सिडेंट नाही तर घातपातबद्दल कुठेही तपास हा योग्य दिशेने चालू नाही। 2 महिने झाले तरीसुद्धा अजूनपर्यंत CBIकडे प्रस्ताव हा पाठवण्यात आलेला नाही। अजितदादांच्या पक्षातले जे नेते आहेत त्यांना स्मरणपत्र द्यावं लागतं। काय झालं CBIच्या प्रस्तावाचं तरीसुद्धा कुठेही त्या ठिकाणी उत्तर दिलं जात नाही। CIDचं काय चाललं हे CIDलाच माहिती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही तपासाला एक बेस असतो, तो बेस हा आपला अधिकार म्हणजे FIR असतो। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन आम्ही FIR करण्याचा प्रयत्न करतो। याच महाराष्ट्रामध्ये जिथं अजितदादांनी गेल्या 40 वर्षामध्ये लोकांची सेवा केली राजकारणाच्या माध्यमातून, दुर्दैव असं या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय दिला जात नाही। पण कर्नाटकामध्ये बँगलोरमध्ये आम्ही जाऊन तिथे असणाऱ्या एका पोलीस स्टेशनमध्ये असणारे SHOला विनंती करून एक 0 FIR अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल, ज्याच्यामध्ये मर्डर, त्याच्याचबरोबर घातपात आणि बरेच काही कॉन्स्पिरसी असे काही मुद्दे आहेत, हा FIR मी आपल्यापर्यंत देईल। म्हणजे कर्नाटकाचं पोलीस प्रशासन हे अजितदादाला न्याय देण्यासाठी सरसावतं, पण महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन दादांना न्याय देऊ शकत नाही। हे अतिशय दुर्दैव आहे। आता हा FIR कुठं आला आहे? हा 0 FIRच्या अंतर्गत हा DG महाराष्ट्र सरकारकडे आला आहे। कर्नाटकाच्या DGली कोणाला पाठवला? महाराष्ट्र DGकडे। म्हणजे हा आता महाराष्ट्राची प्रॉपर्टी झाली। आता हा जाणार बारामतीला। बारामती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर या विषयावर, या FIRवर त्यांना तपास करावा लागेल। आता हा स्वीकारला जातोय नाही जात, का केला जात नाही हे आपल्याला बघावं लागेल। आम्ही विरोधात असताना जे काय आम्हाला जमलं ते प्रामाणिकपणे आम्ही केलं, पाठपुरावा केलो, आम्ही लढलो, अनेक मोठ्या नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो। जेव्हा राहुल गांधीजींना आम्ही भेटलो त्यांनी फक्त बराच ह्या विषयाला समजून घेतलं। एक महत्त्वपूर्ण त्यांनी लाईन वापरली, ती म्हणजे अशी होती की ज्या राज्यात न्याय मिळू शकतं अशा राज्यात तुम्ही जावा। त्यांनी सांगितलं नाही कुठलं राज्य। आणि मग इतिहास बघता गवई साहेबांच्या वेळेस जेव्हा0 FIR करायचा होता, या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना परवानगी त्या ठिकाणी दिली गेली नाही। कर्नाटकात तो FIR त्यावेळेस झाला होता। मग ते बघून मी स्वतः कोणालाही न जाता बोलता त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कर्नाटकामध्ये अजितदादांचा FIR झाला। एक तर दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रात झाला नाही, पण कर्नाटका पोलीस प्रशासनाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्या सरकारचे आभार व्यक्त करतो। एका मराठी माणसाला न्याय देण्यासाठी कर्नाटक सरकार, त्याचं पोलीस प्रशासन हे या FIRच्या माध्यमातून सरसावलं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे।